हॅलो एव्हरीवन, माझं नाव देशना नेते आहे. मला MSc CET 2026मध्ये 99.22% आले आहे. माझी MSc सोबतची जर्नी 9th स्टँडर्डपासून स्टार्ट झाली होती. ह्या 9-10च्या जर्नीमध्ये मला कळालं की टीचर्सची टीचिंग स्टाईल खूप छान आहे. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन केलं. मला आधी सुरुवातीला 11thमध्ये माझे स्कोर्स खूप लो राहायचे, बट टीचर्सच्या मार्गदर्शनामुळे माझे स्कोर्स वाढू लागले. त्यांनी मला चांगले स्ट्रॅटेजी प्लॅन सांगितले. MScच्या मॉड्यूल्समुळे माझे क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस खूप छान व्हायला लागली. मला आधी फिजिक्समध्ये खूप कमी मार्क्स राहायचे. माझे टॉपिक जास्त क्लिअर नव्हते, बट सरांनी मला खूप छान हेल्प केली. मला त्यांनी माझे वीक पॉईंट्स आणि वीक सब्जेक्ट सांगितले, ज्याच्यामुळे माझी 11thच्या एंडला त्याच्यात कॉन्फिडन्स वाढू लागला. चॅप्टर वाईज टेस्टमुळे माझे चॅप्टर्स चांगले होऊ लागले. 12thच्या स्टार्टला सुद्धा मला आधी कॉन्फिडन्स थोडा लूज होऊ लागला, ज्यामुळे माझे असे स्कोर्स कमी व्हायला लागले. बट सरांनी तेव्हासुद्धा मला खूप प्रोत्साहन केलं. ते म्हणायला लागले की तू करू शकतेस, तुझ्यात आहे, तुला छान 99 क्रॉस करू शकतेस, ज्यामुळे माझा अजून कॉन्फिडन्स वाढला. सरांनी मला तेव्हासुद्धा स्ट्रॅटेजी प्लॅन्स वगैरे सांगितले. टेस्ट जास्त दे असं म्हणायला लागले. नंतर जसे सिलेबस संपला, रिव्हिजन सेशन स्टार्ट झाले, ज्याने अजून डाऊट क्लिअरन्स व्हायला लागला आणि मॉक टेस्टमध्ये सुद्धा माझी ग्रोथ व्हायला लागली. बट मला MSc CETच्या सेशन 1मध्ये खूप कमी मार्क्स आले, सो माझा परत असा कॉन्फिडन्स कमी झाला. बट सरांनी तेव्हासुद्धा मला सांगितले की नाही, तू अजून टेस्ट सॉल्व्ह कर, ज्याच्याने तुझा कॉन्फिडन्स वाढेल, ज्यामुळे की माझा सेकंड अटेम्प्टला स्कोर खरंच खूप छान आला. आणि मी खूप थँकफुल आहे त्यांच्यामुळे, कारण की त्यांनी माझी कधीच साथ सोडली नाही. आणि ही MScची जर्नी जी 9 to 12 माझी झाली ती खूप सक्सेसफुल झाली. थँक्यू.